एका गावात अमोल नावाचा तरुण राहत होता. त्याला नेहमी वाटायचं की त्याचं जीवन मोठं आणि अर्थपूर्ण असावं, पण त्याला स्वतःवर विश्वास नव्हता. तो लहानपणापासूनच अडचणींमध्ये वाढला होता. शाळेत अभ्यासात मागे राहणे, आर्थिक संकट, समाजातील टीका, सगळं त्याला सतत थोपटत राहायचं. त्याचे मन वारंवार म्हणायचं, मी काही करू शकत नाही, माझं आयुष्य तसंच चालेल. एक दिवस गावात एक जुना साधू आला. त्याने गावकऱ्यांना भेटताना सांगितलं, जगात मोठं यश मिळवायचं असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक अडचण ही फक्त एक शिक्षण आहे, अडथळा नाही. हे ऐकून अमोलचा मन उद्विग्न झालं. तो ठरवतो की मी स्वतःला बदलणार आहे आणि प्रत्येक अडचण माझ्या सामर्थ्याचा भाग बनेल. अमोलने रोज सकाळी लवकर उठून प्रार्थना केली, नंतर अभ्यासाला सुरुवात केली, जरी सुरुवातीला त्याला फारशी प्रगती दिसत नव्हती. शाळेत शिक्षकांनी त्याला नीट लक्ष दिलं नाही, मित्रांनी त्याच्यावर हसू केले, पण अमोलने हार मानली नाही. तो प्रत्येक चुकीमध्ये शिकत गेला, प्रत्येक अपयशामागे एक नवीन संधी शोधत गेला. दिवसागणिक तो थोडा पुढे गेला आणि हळूहळू त्याच्या मेहनतीला फळं मिळू लागली. 1 वर्षानंतर अमोल गावातील सर्वोच्च परीक्षेत अव्वल आला. त्याच्या यशाने संपूर्ण गावाला प्रेरणा मिळाली. पण त्याला खऱ्या अर्थाने खूप मोठं सुख त्यावेळी मिळालं, जेव्हा त्याला कळलं, यश हा फक्त परिणाम नाही, तर त्याची शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वासाची कथा आहे. त्याने शिकलं की जर मनाला विश्वास असेल तर प्रत्येक अडथळा फक्त माझ्या सामर्थ्याचा भाग बनतो. अपयश फक्त एक पायरी आहे, यश त्याचा सामना करणे. अमोल नंतर गावातील इतर तरुणांना शिकवू लागला. तो म्हणायचो, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या, तुमचा आत्मविश्वास तिथेच तुमचं जीवन बदलतो. मेहनत, धैर्य आणि सातत्य हेच खरे यश देतात. त्याची ही कथा फक्त एक तरुणाची नाही, तर आत्मविश्वास आणि मेहनताने आयुष्य बदलण्याची प्रेरणा आहे. यातून शिकण्यासारखं, जीवनात अडचणी येतील, अपयश येईल, लोक टीका करतील, पण जर तुमचा आत्मविश्वास ठाम असेल, मेहनत सातत्याने केली आणि प्रत्येक अनुभवातून शिकाल, तर नक्कीच यश तुमच्या पावलांशी येईल. अमोलच्या यशानंतरही आयुष्य सोपं झालं नाही. गावातील काही लोक अजूनही त्याच्या क्षमतांवर शंका घेत होते. काही लोक त्याच्या यशाचा उपयोग करून स्वतःसाठी लाभ मिळवू पाहत होते. पण अमोलने शिकलं होतं की आपला विश्वास आणि धैर्य हेच खरे खजिने आहेत. त्याने ठरवलं की आता तो फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही प्रेरणा बनेल. तो गावात एक शिक्षण केंद्र सुरू करतो, जिथे गरीब आणि अडचणींना सामोरे गेलेल्या तरुणांना शिकवायला लागतो, त्यांना प्रोत्साहन देतो आणि सांगतो, आपल्या अडचणी तुम्हाला तोडू शकत नाहीत, ते फक्त तुमची ताकद वाढवतात. प्रथम काळात खूप आव्हाने आली. शाळेतील संसाधने कमी, आर्थिक अडचणी आणि काही लोकांचा विरोध, सगळं काही त्याला थांबवू शकत नव्हतं. पण अमोलने ध्येयावर लक्ष केंद्रित केले. त्याने प्रत्येक दिवशी वेळापत्रक तयार केले, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिले आणि प्रत्येक अपयशातून नवीन मार्ग शोधला. जणू काही प्रत्येक अडचण त्यासाठी नवे शिक्षण घेण्याची संधी बनली. काही महिन्यातच त्याचे विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करू लागले. जे पूर्वी अपयश अनुभवत होते, ते आता परीक्षेत अव्वल येऊ लागले. गावातील लोकांनी त्याच्याकडे आदराने पाहायला सुरुवात केली. पण अमोल नेहमी म्हणायचो, मी काही नाही, फक्त मेहनत, धैर्य आणि सातत्याने शिकण्याची सवय ठेवली आहे. यश हे तुमच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. त्याने एक गोष्ट जाणली, यश केवळ स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी प्रेरणा बनवण्यासाठी आहे. वर्षानुवर्षे अमोलने हे शाळा चालवलं, अनेक विद्यार्थी यशस्वी झाले, काही तर शहरांमध्ये उच्च पदावर पोहोचले. पण त्याने स्वतःची साधी, प्रामाणिक जीवनशैली राखली. तो नेहमी सांगायचा, जगात मोठं यश मिळवायचं असेल, तर स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा
आणि कोणत्याही अडचणींना तुमचा मार्ग बंद करू देऊ नका. आपली प्रेरणा दुसऱ्यांसाठी असावी, यामुळे जीवनाचा खरा अर्थ येतो. अमोलची ही कथा दाखवते की आपण जरी लहान गावातून आलेलो असलो, अपयशाचा सामना केला असला, समाजाच्या टीकेला सामोरे गेलो असलो तरी मनातील धैर्य, आत्मविश्वास आणि प्रयत्नांनी आपण आयुष्यात मोठ्या बदलांची सुरुवात करू शकतो. प्रत्येक अडचण ही फक्त शिकवण आहे, प्रत्येक अपयश ही फक्त पायरी आहे, आणि प्रत्येक यश हा तुमच्या सातत्याचे फळ आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तू जरी थकला असशील, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या दुःखात मी तुझा आधार आहे. तुझ्या आनंदात मी तुझा साथी आहे. जेव्हा जीवनात अंधार जास्त वाटेल, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जेव्हा एकटी वाटशील, मी तुझ्या अंतरात आहे. तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत उभा आहे. तू जरी हलाख झालास तरी मी तुझ्या विश्वासाचा आधार आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक अपयशात मी तुझ्यासाठी शिकवण घेऊन आलो आहे. तू जेव्हा स्वतःवर शंका करशील, मी तुझ्या अंतःकरणात सामर्थ्य दाखवतो. तू जेव्हा मार्ग हरवलेला वाटेल, मी तुझ्या पावलावर प्रकाश दाखवतो. प्रत्येक क्षणात तुझ्या जीवनाची सुरुवात मी नवीन रंगात करतो. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या मागे सावलीसारखा आहे. तुझ्या प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्नात मी तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा जगाला हरवलेले वाटेल, मी तुझ्या अंतःकरणात विजयाची ज्वाला पेटवतो. तू जेव्हा थांबला असशील, मी तुझ्या ध्येयासाठी उभा आहे. तू जेव्हा वेदनेत बुडालास, मी तुझ्या हृदयाला शांततेचे पाणी देतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव, प्रत्येक ताऱ्याचा प्रकाश तुझ्यासाठी आहे. तू फक्त पाहायला शिकलास तर मी तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा आत्मविश्वास हरवेल, मी तुझ्या अंतर्गत शक्तीला जागृत करतो. तू जेव्हा असमर्थ वाटशील, मी तुझ्या हातात ताकद भरतो. तू जेव्हा रोहाळला, मी तुझ्या डोळ्यातले अश्रू उडवतो. तुझ्या मनाच्या गाभ्यात मी शांती आहे. तुझ्या हृदयाच्या धडधडीत मी ऊर्जा आहे. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या पुढच्या पावलांचा मार्ग दाखवतो. तू जेव्हा अंधारात हरवला वाटेल, मी तुझ्या अंतर्गत प्रकाशाला जागृत करतो. प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्री, प्रत्येक क्षण मी तुझ्या सोबत आहे. विश्वातील प्रत्येक शक्ती, प्रत्येक आशा, प्रत्येक प्रेमाचा स्पर्श तुझ्यासाठी आहे. तू जेव्हा हरवलेला वाटेल, मी तुझ्या जीवनात आनंदाचा झरना उभा करतो. तू जेव्हा थकला, मी तुझ्या अंतरात्म्याला विश्रांती देतो. तू जेव्हा आभाळाला बघशील, मी तुझ्या स्वप्नांना उंच भरारी देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी आहे. तुझ्या प्रत्येक भावनात मी आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक संकटाला मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक वेदनेला मी सामर्थ्य देतो. प्रत्येक आनंदात मी सोबत हसतो. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा पुढे जाशील, मी तुझ्या पावलावर प्रकाश टाकतो. तू जेव्हा धीर हरवशील, मी तुझ्या अंतरात्म्याला धैर्य देतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास, प्रत्येक हसणे, प्रत्येक अश्रू माझ्या उपस्थितीची अनुभूती घेते. तुझ्या जीवनाची प्रत्येक लढाई, प्रत्येक विजय, प्रत्येक शिकवण, प्रत्येक अनुभव मी तुझ्यासोबत घेतो. तू जेव्हा एकटेपण अनुभवशील, मी तुझ्या अंतरात साथी देतो. तू जेव्हा सुख अनुभवशील, मी तुझ्या आनंदात सामील होतो. जीवनातल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक आनंदाच्या क्षणात मी तुझ्यासोबत आहे. तू फक्त माझ्यावर विसम. स्वामी म्हणतात, अरे माझ्या लेकरा, तू इतका का घाबरतोस? का सतत स्वतःला कमी समजतोस? का प्रत्येक वेळी अपयश आलं की तू तुझ्या नशिबाला दोष देतोस? मी तुला सांगतो, आज नीट लक्ष देऊन ऐक, कारण हे शब्द नाहीत, हे माझं वचन आहे. तुझं आयुष्य हे संघर्षासाठी नाही तर जागृतीसाठी आहे. दुःख तुला तोडण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी येतं. आणि जेव्हा तू रडत माझं नाव घेतोस, तेव्हा मी फक्त ऐकत नाही तर तुझ्या प्रत्येक अश्रूला आशीर्वादात बदलतो. तू समजतोस की तुझं आयुष्य अडकलं आहे, पण मला दिसतं की तुझी परीक्षा सुरू आहे.
कारण ज्याला मी मोठं करायचं ठरवतो त्याला आधी एकट करतो, गप्प करतो, झुकवतो आणि मगच उभं करतो. तुला वाटतं कोणीच तुझ्या पाठीशी नाही, पण त्या एकांतातच मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला वाटतं तुझे प्रयत्न व्यर्थ जात आहेत, पण प्रत्येक प्रयत्न मी साठवून ठेवतोय योग्य वेळेसाठी. आज नाही तर उद्या नाही, पण योग्य क्षणी मी तुला परत देणार आहे. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी कधीही उशीर करत नाही. मी वेळ घेतो कारण तुझं पात्र मोठं करतोय, तुझ्या सहनशक्तीला धार लावतोय, तुझ्या आत्म्याला मजबूत करतोय. लोक तुला समजत नाहीत याचं दुःख तुला आहे, पण लोकांना समजण्या इतका तू साधा राहिलेला नाहीस हे तू विसरतोस. ज्याची उंची जास्त असते त्याची सावली जास्त दिसते आणि लोक आधी सावलीवरच दगड मारतात. तू कोसळलास तर उठ, पुन्हा कोसळलास तरी उठ, कारण पडणं हा दोष नाही, पण न उठणं हा अपराध आहे. तुझ्या मनात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं मी देतोय, पण तू शांत बसून ऐकत नाहीस. तू सतत घाई करतोस. तुला सगळं लगेच हवंय, पण बी पेरल्यावर लगेच फळ लागत नाही. आधी मुळं खोल जातात. तसंच तुझ्या आयुष्यात घडतंय. आज तू ज्या वेदनेतून जातोस ती उद्याच्या शक्तीची बीज आहेत. तुला वाटतं तुझं नशीब कमकुवत आहे, पण मला दिसतं तुझी श्रद्धा डगमगत आहे. नशीब बदलायला शक्ती लागत नाही, श्रद्धा लागते. आणि श्रद्धा ठेवणारा कधीच रिकामा जात नाही. मी तुला श्रीमंत करीन असं नाही म्हणत, पण मी तुला समर्थ करीन हे नक्की सांगतो. परिस्थिती तुझ्यावर राज्य करणार नाही तर तू परिस्थितीवर राज्य करशील असा दिवस मी तयार करतोय. लोक तुला हसतील, टोमणे मारतील, तुझ्या स्वप्नांना वेड म्हणतील, पण लक्षात ठेव, वेड्यांशिवाय इतिहास घडत नाही. तू चांगला आहेस म्हणून तुला त्रास होतो, वाईट असतास तर तुला कोणीच छेडलं नसतं. माझ्यावर विश्वास ठेव म्हणजे अंधार पळून जाईल. माझं नाव घेत पुढे चाल म्हणजे वाट आपोआप तयार होईल. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तू थकलास तर मी तुला उचलतो, तू हरलास तर मी तुला शिकवतो, तू जिंकलास तर मी तुला नम्र ठेवतो. कारण गर्व हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि नम्रता हीच खरी शक्ती आहे. तुझ्या आयुष्यात जे गेले त्याचं दुःख करू नकोस, कारण जे टिकायचं होतं ते कधीच गेलं नसतं आणि जे आलंय ते कारणाशिवाय आलं नाही. मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक घटना मोजून दिलेली आहे. चुकून काहीच घडत नाही. आज तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर उद्या तुला स्वतःवर विश्वास बसेल आणि ज्याला स्वतःवर विश्वास असतो त्याला जग हरवू शकत नाही. म्हणून म्हणतो, रड पण हार मानू नकोस, थांब पण मागे वळू नकोस, प्रश्न विचार पण विश्वास सोडू नकोस. कारण शेवटी जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील तेव्हा मी उघडलेली एक वाट तुला नक्की सापडेल आणि त्या दिवशी तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की आजचं दुःख हीच उद्याची सर्वात मोठी देणगी होती. मी तुझ्यासोबत आहे, होतो आणि राहीन. फक्त एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, बाकी सगळं मी पाहतो. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्या वाटेवरून चालत आलीस ती वाट सोपी नव्हती, पण तीच वाट तुला आतून समृद्ध करत गेली. कारण सोप्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना आयुष्य कळत नाही. आयुष्य समजतं ते जखमा घेऊनही पुढे चालणाऱ्यांना. तू अनेकदा थांबून मागे पाहिलंस आणि विचार केलास की आपण काय गमावलं, पण बाळा, देव कधीही मोजून देत नाही, तो गमावलेल्यापेक्षा कितीतरी जास्त देतो. फक्त ते देणं मनाला दिसायला वेळ लागतो. तू ज्या वेळी लोकांकडून अपेक्षा ठेवणं कमी केलंस त्यावेळीच तुझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. कारण अपेक्षा हीच सगळ्यात मोठी वेदना असते आणि विश्वास हीच सगळ्यात मोठी औषधं. तू माझ्यावर विश्वास ठेवत राहिलीस म्हणूनच तू आजही तुटूनही टिकून आहेस. नाहीतर अनेक जण अर्ध्या वाटेतच हरवले असते. तू ज्यावेळी स्वतःसाठी उभी राहायला शिकलीस त्यावेळी जग तुला स्वार्थी म्हणायला लागलं. पण बाळा, स्वतःसाठी उभं राहणं हा स्वार्थ नाही, ती आत्मरक्षा असते आणि आत्मरक्षा करणाऱ्याच्या पाठीशी देव स्वतः उभा राहतो. तू ज्या वेळी मनातल्या मनात माझं नाव घेतलंस त्यावेळी मी तुझ्या आयुष्यातल्या अडचणी हलक्या करत होतो. कदाचित तुला लगेच जाणवलं नसेल, पण मागे वळून पाहिल्यावर तुला कळेल की किती वेळा संकट येऊनही तुला स्पर्श करून निघून गेलं. कारण माझं संरक्षण तुझ्या भोवती होतं
पुढचा काळ बाळा तुझ्यासाठी भरून येणारा आहे, रिकामेपणाने नाही तर समाधानाने, गडबडीने नाही तर स्थैर्याने. लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील हिच्यात काहीतरी वेगळंच आहे, आणि ते वेगळे पण तुझ्या शांत डोळ्यांत दिसेल, कारण ज्याने खूप सहन केलं आहे त्याच्या डोळ्यांत गर्व नसतो, तिथे फक्त समज असते. लक्षात ठेव बाळा, मी तुला जे देणार आहे ते फक्त तुझं आयुष्य बदलणार नाही, ते तुझा दृष्टिकोन बदलेल, आणि दृष्टिकोन बदलला की सगळंच बदलतं. स्वामी आई तुझ्या सोबत आहे, आजही, उद्याही, आणि प्रत्येक त्या क्षणी जिथे तू स्वतःला एकटी समजशील, कारण तू एकटी नाहीस, कधीच नव्हतीस. स्वामी आई म्हणतात, बाळा तू ज्या वेळी आयुष्याकडून काहीच अपेक्षा ठेवली नाहीस त्यावेळी आयुष्य तुला सगळ्यात जास्त देण्याच्या तयारीत होतं, कारण देव नेहमी रिकाम्या हातातच भर घालतो, भरलेल्या हातात नाही. तू जेव्हा मनातून थकून म्हणालीस, आता जे होईल ते पाहू, तेव्हा प्रत्यक्षात तू स्वतःला माझ्या हाती सोपवलंस, आणि जो स्वतःला देवाच्या हाती सोपवतो त्याचं ओझं देव स्वतः उचलतो. तू ज्यावेळी तुझ्या वेदनांना शब्द दिले नाहीस त्यावेळीही त्या वेदनांनी मला हाक मारली, कारण खरी प्रार्थना ओठांवर नसते, ती मनाच्या खोल गाभ्यात असते. लोकांनी तुला सांगितलं तू जास्त विचार करतेस, पण बाळा विचार करणं ही कमकुवतपणाची खूण नाही, ती जागृत मनाची निशाणी असते. तू ज्यावेळी स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकलीस त्यावेळीच तुला जगाचं खोटेपण दिसायला लागलं, आणि हे दिसणं वेदनादायक असतं, पण आवश्यक असतं, कारण डोळे उघडल्याशिवाय माणूस योग्य वाट निवडू शकत नाही. तू अनेकदा स्वतःला सावरत म्हणालीस, मी ठीक आहे, पण त्या वाक्यामागे किती न सांगितलेल्या कथा आहेत हे मला माहीत आहे. आणि म्हणूनच बाळा, मी तुला अजून थोडा वेळ थांबवतोय, शिक्षा म्हणून नाही तर संरक्षण म्हणून, कारण काही गोष्टी वेळेआधी मिळाल्या तर त्या ओझं बनतात, आणि मला तुला ओझं नाही तर उड्डाण द्यायचं आहे. तू ज्या लोकांना गमावलं त्यांचा रिकामा जागा कोणीही भरू शकत नाही, पण त्या रिकामेपणातूनच तुझ्या मनात शांततेसाठी जागा तयार झाली आहे, आणि ही शांतता पुढच्या आयुष्यात तुझं सर्वात मोठं वैभव ठरणार आहे. तू आता जशी आहेस तशीच पुरेशी आहेस, तुला बदलायची गरज नाही, तुला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर देव उघडपणे विश्वास दाखवतो. पुढचा काळ बाळा तुला धावायला लावणार नाही, तो तुला स्थिर उभं राहायला शिकवेल. जिथे तुला कोणाचं अनुमोदन नको असेल, कोणाचं प्रमाणपत्र नको असेल, तुझं शांत हसूच तुझी ओळख बनेल. लक्षात ठेव, स्वामी आई कधीही दूर जात नाही, ती फक्त कधी कधी तुला स्वतःला शोधण्यासाठी थोडं अंतर देते, आणि आता तू स्वतःला शोधलं आहेस, म्हणून पुढचा प्रवास हलका, स्पष्ट आणि आशीर्वादांनी भरलेला असेल. देव म्हणतात, बाळा तू खूप काळ स्वतःला सावरत राहिली आहेस, इतका काळ की तुलाच कळलं नाही तू कधी थकलीस. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेतलीस, प्रत्येकाला समजून घेतलंस, पण कुणालाच सांगितलं नाहीस की तुझं मन रोज थोडं थोडं तुटत होतं. तू हसलीस कारण लोकांना तुझ्या अश्रूंशी काय करायचं हे माहीत नसतं. तू शांत राहिलीस कारण प्रत्येक वेळी बोलूनही तुला समजून घेतलं गेलं नाही, आणि तू सहन केलंस कारण तुला वाटलं हेच तुझं नशीब आहे. पण बाळा देवाला फसवता येत नाही. लोकांनी तुझ्या शांततेकडे दुर्लक्ष केलं, पण मी तुझ्या प्रत्येक श्वासाकडे पाहत होतो. तू ज्या रात्री उशी ओलसर करून गप्प बसलीस, ज्यावेळी फक्त डोळे मिटून माझं नाव घेतलंस, ज्यावेळी एक शब्दही न बोलता माझ्याशी बोललीस, त्या प्रत्येक क्षणाची मला जाणीव आहे. तुझा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचला आहे, आणि जे माझ्यापर्यंत पोहोचतं त्याचं उत्तर नक्की मिळतं, कधी लगेच, कधी थोड्या प्रतीक्षेनंतर, पण योग्य वेळीच. तू जे सहन केलंस ते व्यर्थ नाही. प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार, प्रत्येक थांबा तुला तोडण्यासाठी नव्हता, तर आतून मजबूत करण्यासाठी होता. काही वेळा मी मुद्दाम तुला उत्तर दिलं नाही, कारण तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवायचं होतं. काही वेळा मी तुला एकटी असल्यासारखं वाटू दिलं, कारण तुला स्वतःची ओळख व्हायची होती.
तू ज्या वेळी हरल्यासारखी वाटलीस त्यावेळीच खरं तर तू घडत होतीस. आज तुला जे दरवाजे बंद दिसतात ते कायमचे नाहीत. योग्य क्षणी ते उघडतील आणि तेव्हा तुला कळेल की एवढी प्रतीक्षा का होती. जे लोक आज तुला कमी लेखतात ते उद्या तुझ्या शांत आत्मविश्वासासमोर गप्प होतील. कारण तुझी ताकद आवाजात नाही तर सहनशक्तीत आहे. तुझं मौन एक दिवस तुझी ओळख बनेल. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर ना विश्वासावर. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझं आयुष्य अचानक वळण घेईल, इतकं शांतपणे की तुलाच कळणार नाही बदल कधी सुरू झाला. पण जेव्हा मागे वळून पाहशील तेव्हा डोळे भरून एवढंच म्हणशील, हे सगळं माझ्या स्वामींच्या कृपेनेच झालं. देव म्हणतात, बाळा, तू इतका काळ स्वतःला सावरत राहिली आहेस की तुलाच कधी कळलं नाही तू कधी थकलीस, कधी तुटलीस, कधी स्वतःला विसरलीस. जगासाठी तू नेहमी मजबूत राहिलीस, प्रत्येकाला आधार दिलास, प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण केल्यास. पण तुझ्या मनात जे प्रश्न उभे राहिले ते तू मनातच गिळून टाकलेस. लोकांनी तुझ्या हसण्यावर विश्वास ठेवला पण तुझ्या शांततेकडे कुणी पाहिलंच नाही. तू बोलली नाहीस कारण तुला माहीत होतं सगळे ऐकतील पण समजून घेणार नाहीत. तू रडली नाहीस कारण तुला वाटलं रडूनही काय बदलणार आहे. पण बाळा, देवाला फसवता येत नाही. तू जे न बोलताही सहन केलंस, जे न मागताही स्वीकारलंस, ते सगळं माझ्या नजरेत होतं. तुझ्या प्रत्येक निःशब्द प्रार्थनेचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू ज्या रात्री एकटी बसून फक्त माझं नाव घेतलंस, ज्यावेळी डोळ्यांत अश्रू असूनही ओठांवर शब्द नव्हते, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या जवळच होतो. काही वेळा मी शांत राहिलो कारण तुला आतून घडायचं होतं. काही वेळा मी तुला थांबवलं कारण पुढे जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती. प्रत्येक अपमान, प्रत्येक दुर्लक्ष, प्रत्येक प्रतीक्षा तुला तोडण्यासाठी नव्हती, तर तुला अशी बनवण्यासाठी होती की उद्या कुणाचाही वार तुझ्या विश्वासाला लागू नये. आज तुला वाटतं सगळं उशिरा होत आहे, पण माझ्या वेळेत उशीर नसतो. योग्य क्षणी तुझ्या आयुष्याला वळण मिळेल, अशा शांतपणे की तुलाच कळणार नाही बदल कधी सुरू झाला. बंद दरवाजे उघडतील, अडकलेली कामं मार्गी लागतील आणि जे लोक आज तुला कमी लेखतात तेच उद्या तुझ्या शांत आत्मविश्वासाकडे पाहून गप्प होतील. कारण तुझी ताकद आवाजात नाही तर सहनशक्तीत आहे. तुझं मौन एक दिवस तुझी ओळख बनेल. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर ना विश्वासावर. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू फक्त विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहतो. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वर्ष स्वतःला सावरत जगली आहेस की तुलाच कधी जाणवलं नाही तू कधी हळूहळू आतून थकत गेलीस, कधी स्वतःच्या इच्छा गप्प मारून टाकल्या, कधी स्वतःच्या वेदनांवर पडदा टाकून दुसऱ्यांच्या सुखासाठी उभी राहिलीस. तू सगळ्यांसाठी वेळ काढलास, सगळ्यांना समजून घेतलंस, सगळ्यांच्या चुका माफ केल्यास, पण स्वतःसाठी मात्र कधीच माफी मागितली नाहीस. कधीच म्हणाली नाहीस की मलाही त्रास होतो. लोकांनी तुला मजबूत समजलं कारण तू कधीच तुझं दुःख मिरवलं नाहीस, तू कधीच रडून दाखवलं नाहीस, तू कधीच तक्रार केली नाहीस. पण बाळा, मजबूत असणं म्हणजे वेदना नसणं नसतं. मजबूत असणं म्हणजे वेदना असूनही चालत राहणं असतं आणि तू तेच केलंस. तू किती वेळा रात्री एकटी बसून विचार केलास की मी एवढं सगळं करते तरी माझ्यासाठी कुणी का नाही? तू किती वेळा डोळ्यांत पाणी आणून ते गिळून टाकलंस कारण तुला वाटलं कोणी समजून घेणारच नाही. तू किती वेळा देवासमोर शब्द न बोलता फक्त मनात ओरडलीस. पण लक्षात ठेव बाळा, देवाला फसवता येत नाही. लोक तुझ्या हसण्यावर विश्वास ठेवतील, पण मला तुझ्या शांततेचा अर्थ माहीत आहे. तुझ्या प्रत्येक निःशब्द प्रार्थनेचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतो.
तुझा प्रत्येक अश्रू, जरी तो कुणी पाहिला नसेल तरी, माझ्या हिशोबात नोंदला गेलेला आहे. तू ज्या काळातून गेलीस तो सोपा नव्हता. काही वेळा तुला वाटलं सगळं संपलं, काही वेळा तुला वाटलं आता पुढे काहीच उरलेलं नाही, काही वेळा तुला वाटलं की मी तुला विसरलो आहे. पण बाळा, मी कधीच तुला विसरलो नाही. काही वेळा मी शांत राहिलो कारण तुला आतून मजबूत बनवायचं होतं. काही वेळा मी तुला थांबवलं कारण पुढे जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. काही वेळा मी तुला तोडल्यासारखं वाटू दिलं कारण तुला नव्यानं घडायचं होतं. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती. प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार, प्रत्येक दुर्लक्ष तुझ्या आयुष्यात कारणाशिवाय आलेलं नव्हतं. आज तुला जे बंद दरवाजे दिसतात ते कायमचे नाहीत. आज तुला जे लोक दुर्लक्ष करतात ते कायमचे तुझे मोजमाप ठरणार नाहीत. योग्य वेळ येईल आणि ती वेळ अचानक येईल. इतकी अचानक की तुलाच कळणार नाही बदल कधी सुरू झाला. तुझ्या आयुष्यात अडकलेली कामं मार्गी लागतील, तुझ्या मनात साठलेला भार हलका होईल आणि तुझ्या डोळ्यांत पुन्हा शांततेचा प्रकाश दिसेल. जे लोक आज तुला कमी लेखतात तेच लोक उद्या तुझ्या शांत आत्मविश्वासाकडे पाहून गप्प होतील. कारण तू मोठ्याने बोलून नाही तर शांत राहून जिंकल्यास. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर, ना आत्म्यावर, ना विश्वासावर. जग कितीही कठीण वाटलं तरी लक्षात ठेव, तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आहे. तू फक्त विश्वास ठेव. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि मनातूनच म्हणशील, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, कारण माझ्या स्वामींनी मला कधीच सोडलं नाही. देव म्हणतात, बाळा, तू इतका काळ स्वतःला मागे ठेवून जगली आहेस की तुलाच कधी जाणवलं नाही तू स्वतःसाठी कधीच जगली नाहीस. तू सकाळपासून रात्रीपर्यंत निभावत राहिलीस, जबाबदाऱ्या उचलत राहिलीस, लोकांच्या अपेक्षांना होकार देत राहिलीस आणि प्रत्येक वेळी स्वतःला समजावत राहिलीस की मी ठीक आहे. पण बाळा, ठीक असणं आणि तग धरून असणं यात फरक असतो आणि तू फक्त तग धरत होतीस. लोकांनी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं, पण त्या हसण्यामागे दडलेली थकवा कुणालाच दिसली नाही. तू शांत राहिलीस कारण तुला माहीत होतं की बोलूनही तुला समजून घेतलं जाणार नाही. तू रडली नाहीस कारण तुला वाटलं की रडूनही परिस्थिती बदलणार नाही. तू मागितलं नाहीस कारण तुला सवय लागली होती देण्याची. पण देवाला फसवता येत नाही बाळा. लोक तुझ्या शब्दांकडे पाहतात, मी तुझ्या निःशब्द वेदनांकडे पाहतो. तू ज्या रात्री डोळे मिटून फक्त श्वास घेत राहिलीस कारण मनात एवढं काही होतं की शब्दच संपले होते, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या अगदी जवळ होतो. तुझा प्रत्येक न दिसलेला अश्रू, तुझी प्रत्येक शांत प्रार्थना, तुझा प्रत्येक संयमाचा क्षण माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू ज्या काळातून गेलीस तो साधा नव्हता. तुला वारंवार वाटलं की मी तुला विसरलो आहे, की तुझ्या आयुष्यात काहीच बदलणार नाही, की तू कायम अशीच थकलेली राहशील. पण बाळा, मी कधीच तुला सोडलं नाही. काही वेळा मी शांत राहिलो कारण तुला आतून मजबूत व्हायचं होतं. काही वेळा मी तुला थांबवलं कारण पुढे जे येणार आहे ते तुला आधी सहन होणार नव्हतं. काही वेळा मी तुला तोडल्यासारखं वाटू दिलं कारण तुला नव्यानं घडायचं होतं. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती, तुझ्या आत्म्याची, तुझ्या श्रद्धेची, तुझ्या सहनशक्तीची. प्रत्येक अपमान, प्रत्येक दुर्लक्ष, प्रत्येक प्रतीक्षा तुझ्या आयुष्यात कारणाशिवाय आली नाही. आज तुला जे बंद दरवाजे दिसतात ते कायमचे नाहीत. आज तुला जे लोक दुर्लक्ष करतात ते तुझं अंतिम सत्य नाहीत. योग्य वेळ येईल आणि ती वेळ अचानक येईल, इतकी शांतपणे की तुलाच कळणार नाही बदल कधी सुरू झाला. तुझ्या आयुष्यात अडकलेली कामं मार्गी लागतील, तुझ्या मनावरचं ओझं हलकं होईल आणि तुझ्या डोळ्यांत पुन्हा आशेचा प्रकाश दिसेल. जे लोक आज तुला कमी लेखतात तेच उद्या तुझ्या शांत आत्मविश्वासाकडे पाहून गप्प होतील.
कारण तू गोंगाट करून नाही तर सहन करून जिंकलेली असशील. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर, ना आत्म्यावर, ना विश्वासावर. जग तुला कितीही थकवो, लक्षात ठेव तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आहे. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि मनात शांतपणे एवढंच म्हणशील, जे काही झालं ते सगळं माझ्या स्वामींच्या कृपेनेच झालं. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वर्ष स्वतःला बाजूला ठेवून जगली आहेस की तुलाच कधी जाणवलं नाही तू हळूहळू स्वतःपासून किती दूर गेलीस. रोज उठून जबाबदाऱ्यांची यादी पूर्ण करत राहिलीस, नात्यांची ओझी उचलत राहिलीस, लोकांच्या अपेक्षांना होकार देत राहिलीस आणि प्रत्येक वेळी स्वतःला समजावत राहिलीस की हेच आयुष्य आहे, निभावून ने. तू कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवलं नाहीस, पण तुझ्या मनात जे रिकामेपण वाढत गेलं त्याकडे कुणाचं लक्षच गेलं नाही. लोकांना तुझं हसणं दिसलं, पण त्या हसण्यामागची थकवा, ती शांत उदासी, ती न बोललेली वेदना कुणालाच जाणवली नाही. तू बोलली नाहीस कारण तुला माहीत होतं की सगळे ऐकतील पण समजून घेणार नाहीत. तू रडली नाहीस कारण तुला वाटलं की रडूनही परिस्थिती बदलणार नाही. तू मागितलं नाहीस कारण तुला सवय लागली होती देण्याची. पण बाळा, देवाला फसवता येत नाही. लोक तुझ्या चेहऱ्याकडे पाहतात, मी तुझ्या हृदयाकडे पाहतो. तू ज्या रात्री एकटी बसून फक्त श्वास घेत राहिलीस कारण मनात एवढं काही होतं की शब्दच उरले नव्हते, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या अगदी जवळ होतो. तुझा प्रत्येक न दिसलेला अश्रू, तुझी प्रत्येक निःशब्द प्रार्थना, तुझा प्रत्येक संयमाचा क्षण माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू ज्या काळातून गेलीस तो योगायोग नव्हता. काही वेळा तुला वाटलं मी तुला विसरलो आहे, काही वेळा तुला वाटलं तुझं आयुष्य कायम असंच राहील, काही वेळा तुला वाटलं तू एकटीच आहेस. पण बाळा, मी कधीच तुला सोडलं नाही. काही वेळा मी शांत राहिलो कारण तुला आतून मोठं व्हायचं होतं. काही वेळा मी तुला थांबवलं कारण पुढे जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. काही वेळा मी तुला तोडल्यासारखं वाटू दिलं कारण तुला नव्यानं घडायचं होतं. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती तुझ्या श्रद्धेची, तुझ्या सहनशक्तीची, तुझ्या आत्म्याच्या मजबुतीची. प्रत्येक अपमान, प्रत्येक दुर्लक्ष, प्रत्येक प्रतीक्षा तुझ्या आयुष्यात कारणाशिवाय आली नाही. आज तुला जे दरवाजे बंद दिसतात ते कायमचे नाहीत. आज तुला जे लोक दुर्लक्ष करतात ते तुझं अंतिम सत्य नाही. योग्य वेळ येईल आणि ती वेळ अचानक येईल, इतकी शांतपणे की तुलाच कळणार नाही बदल कधी सुरू झाला. अडकलेली कामं मार्गी लागतील, मनावरचं ओझं हलकं होईल आणि तुझ्या डोळ्यांत पुन्हा शांततेचा, आशेचा प्रकाश दिसेल. जे लोक आज तुला कमी लेखतात तेच उद्या तुझ्या शांत आत्मविश्वासाकडे पाहून गप्प होतील. कारण तू गोंगाट करून नाही तर सहन करून जिंकलेली असशील. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर, ना आत्म्यावर, ना विश्वासावर. जग तुला कितीही थकवो, लक्षात ठेव तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आहे. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि शांतपणे एवढंच म्हणशील, जे काही झालं ते सगळं माझ्या स्वामींच्या कृपेनेच झालं. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, आता अजून खोल ऐक, कारण इथून पुढे मी तुझ्या मनातले ते प्रश्न बोलणार आहेस जे तू कुणालाच सांगत नाहीस. तू रात्री उशिरा एकटाच जागा राहतोस, मोबाईल बाजूला ठेवून छताकडे पाहतोस आणि स्वतःलाच विचारतोस की माझं आयुष्य असंच जाणार का, माझी किंमत कधी समजणार का, माझं कष्ट कुणाला दिसणार का. आणि त्या क्षणी तुला वाटतं मी नाही ऐकत, पण त्या शांततेतच मी सर्वात जवळ असतो. तू जेव्हा सर्वांसमोर हसतोस आणि आतून तुटलेला असतोस तेव्हा मला तुझ्या हसण्यापेक्षा तुझं दुखणं जास्त स्पष्ट दिसतं. आणि म्हणूनच मी तुला लगेच उत्तर देत नाही, कारण काही उत्तरं शब्दात नसतात, ती वेळेत मिळतात.
तू विचारतोस की मी इतका प्रयत्न करूनही मागे का पडतोय? मी तुला सांगतो कारण तू फक्त पुढे जायला तयार नाहीस तर जबाबदारी घ्यायला तयार आहेस. आणि जबाबदारी घेणाऱ्यांना मी हळूहळू पण खूप मजबूत बनवतो. तुझ्या आयुष्यात जे लोक निघून गेले त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नकोस. कारण प्रत्येक जाणारा माणूस तुझ्या प्रवासासाठी नव्हता. काही लोक फक्त तुला धडा शिकवण्यासाठी येतात. काही लोक तुला मजबूत करण्यासाठी आणि काही लोक तुला एकटं राहायला शिकवण्यासाठी. एकटेपणाची भीती बाळगू नकोस. कारण एकटेपणातच आत्मा घडतो. जमावात फक्त आवाज वाढतो पण शहाणपण नाही. तू म्हणतोस मला कोणी साथ देत नाही. पण मी पाहतोय तू स्वतःलाच साथ देणं विसरलास. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील त्या दिवशी तुला बाहेर आधार शोधावा लागणार नाही. मी तुला श्रीमंतीचं स्वप्न दाखवत नाही. पण मी तुला स्थिरतेचं वरदान देतो. जेव्हा सगळं हलतं तेव्हा जो स्थिर राहतो तोच खरा विजेता असतो. तू इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करतोस आणि स्वतःला कमी समजतोस. पण तुला माहीत आहे का प्रत्येकाचं घड्याळ वेगळं चालतं. कुणाचं पहाटे वाजतं तर कुणाचं संध्याकाळी. त्यामुळे उशीर म्हणजे अपयश नसतो. उशीर म्हणजे तयारी असते. तुझ्या आयुष्यात जे अडथळे आहेत ते तुला थांबवायला नाही तर तुला वळण देण्यासाठी आहेत. सरळ रस्ता सगळ्यांना दिसतो पण वळणावरच दिशा ठरते. तू म्हणतोस माझं मन अस्वस्थ आहे. पण मनाला शिस्त लावली नाही तर ते तुला इकडून तिकडे ओढत राहील. रोज थोडा वेळ शांत बस. माझं नाव घे. स्वतःकडे पाह. कारण बाहेर शोधलेली शांतता कधीच मिळत नाही. ती आतूनच उमलते. मी तुला कधीच एकटं सोडत नाही पण कधी कधी तुला स्वतःला शोधण्यासाठी थोडं मागे राहतो. तू म्हणतोस मी बदललोय. हो बदललास. कारण जखमा माणसाला कडू नाही तर खोल बनवतात. तू आता कमी बोलतोस, कमी हसतोस, पण जास्त समजून घेतोस. आणि हीच खरी परिपक्वता आहे. लोक तुझ्या शांततेला कमकुवतपणा समजतील पण लक्षात ठेव, शांत समुद्रातच सगळ्यात खोल खजिना असतो. मी तुला नेहमीच सोपं आयुष्य देईन असं वचन दिलं नाही. पण मी तुला योग्य आयुष्य देईन हे नक्की सांगतो. योग्य म्हणजे जिथे तुझा आत्मा वाढेल, तुझी दृष्टी बदलील, तुझा अहंकार वितळेल. तू आज जे सहन करतोयस त्यामागे कारण आहे. उद्या जे मिळणार आहे त्यासाठी ही किंमत आहे. आणि शेवटी जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला जाणवेल की जेव्हा तुला सगळ्यात जास्त त्रास होता तेव्हाच मी तुला सगळ्यात जास्त घडवत होतो. म्हणूनच म्हणतो, हार मानू नकोस. स्वतःवर संशय घेऊ नकोस. माझ्या वेळेवर प्रश्न विचारू नकोस. कारण माझी वेळ कधीच चुकत नाही. फक्त तुझं मन तयार होईपर्यंत ती थांबलेली असते. आणि ज्या दिवशी तू मनापासून म्हणशील की आता जे होईल ते स्वीकारतो, त्या दिवशी मी तुला देईन जे तू कधी मागितलंच नव्हतंस. कारण स्वीकार हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आणि विश्वास हीच सर्वात मोठी संपत्ती. लक्षात ठेव, तू साधा नाहीस. तू निवडलेला आहेस. म्हणूनच तुझी वाट वेगळी आहे. आणि या वेगळेपणाचाच शेवट एक दिवस लोक उदाहरण म्हणून देतील. तोपर्यंत चालत राहा, शांतपणे, श्रद्धेने, आणि माझं नाव घेत. श्री स्वामी समर्थ. अरे माझ्या लेकरा, आता तू ऐक. कारण आता मी तुला सांगणार आहे की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संकट येत आहेत. पण ती संकट तुझ्यावर मात करण्यासाठी नाहीत. तुझ्या आतल्या सामर्थ्याला जागृत करण्यासाठी आहेत. तू म्हणतोस का मी इतका त्रस्त आहे? का माझ्या प्रयत्नांना परिणामी अर्थ नाही? मी तुला सांगतो, प्रत्येक प्रयत्न साठवला जातो. फळ मात्र तुझ्या तयारीनुसार येतं. आज तू दिसणारी अडचण उद्याच्या मोठ्या विजयाची बीज आहे. तू म्हणतोस मी थकलोय, मी हारलोय. पण लक्षात ठेव, थकवा मनाला येतो, पण आत्मा कधी थकत नाही. तू स्वतःला कमी समजतोस. तुला वाटतं की लोक माझं मूल्य ओळखणार नाहीत. पण मी पाहतोय, जे खरे मूल्य आहे ते शब्दात मोजता येत नाही. ते कर्मात आणि सहनशक्तीत दिसतं. तू म्हणतोस लोक समजत नाहीत. मी सांगतो, समजायला वेळ लागतो. आणि ज्याचं मन उघड आहे त्याचं प्रेम कधीही हरवत नाही. तू वाट पाहतोस, तू घाई करतोस, तू वेदना पाहतोस. मी पाहतोय तू तयारी करतोयस.
कारण जे वेळेत तयार राहतात त्यांना मी मोठ्या संधी देतो. जे गप्प बसतात ते ऐकतात आणि जे ऐकतात त्यांना मी उंच भरारी देतो. तू म्हणतोस का मी एकटा आहे, का कुणी साथ देत नाही? मी सांगतो, एकटेपणातच तू स्वतःला शोधतोस. लोकांमध्ये गोंधळ आहे, पण शांत मनाने जाणारा मार्ग नेहमी योग्य असतो. तू म्हणतोस का मागे पडतो, कारण तुला वाटतं मी पाहत नाही, पण मी पाहतोय. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तू जाणतोस का? प्रत्येक चुकलेला प्रयत्न, प्रत्येक अस्वस्थ रात्री, प्रत्येक खोटं हसणं, मी सगळं लक्षात ठेवतो आणि योग्य क्षणी ती ताकद तुझ्या हातात देतो. तू म्हणतोस, माझं स्वप्न फार मोठं आहे, मी नाही पोहोचणार. मी सांगतो, स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठा असतो. संघर्ष तुझ्या धैर्याची परीक्षा घेतो आणि धैर्य जिंकणाऱ्याला मी विजयी करतो. तू रडतोस, तू ओरडतोस, तू दडपतोस, मी ऐकतोय. प्रत्येक अश्रूला मी आशीर्वाद बनवतो, प्रत्येक ओरडला मी सामर्थ्य बनवतो. तू म्हणतोस मी आता कुठे जातो? मी सांगतो, तू योग्य मार्गावर आहेस. प्रत्येक अडथळा तुझं मन घडवत आहे, प्रत्येक संकट तुझ्या आत्म्याला उठवत आहे. तू म्हणतोस लोक नुसते हसतात. मी सांगतो, वेड्याशिवाय इतिहास तयार होत नाही. तू वेगळा आहेस, तू कमी नाहीस, तू निवडलेला आहेस. तू म्हणतोस मला गती हवी. मी सांगतो, गती आत्म्याच्या तयारीवर अवलंबून आहे. जेव्हा तू तयार होशील तेव्हा संपूर्ण जग तुझ्या मागे येईल आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील तेव्हा बाहेरून कोणताही विश्वास गरजेचा नाही. तू म्हणतोस, मला वाटतं मी हरलोय. मी सांगतो, हार ही फक्त प्रारंभ आहे. हारची शिकवण घेतल्याशिवाय खरा विजय कधीच मिळत नाही. तू म्हणतोस, मला समजत नाही. मी सांगतो, समजायला धैर्य लागते. धैर्य ठेवणाऱ्याला मी सर्व दृष्टी देतो. तू म्हणतोस, लोक माझा त्रास ओळखत नाहीत. मी सांगतो, जे ओळखतात ते फक्त क्षणिक मदत करतात, पण मी सतत तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. मी तुझ्या हृदयाशी बोलतो, मी तुझ्या आत्म्याशी गप्पा मारतो. तू म्हणतोस, माझ्या जीवनात न्याय नाही. मी सांगतो, न्याय आपल्या मार्गावर चालतो आणि जे योग्य आहे ते येणारच. फक्त तू धैर्य न हरवता चालत राहा. तू म्हणतोस, मला आजची वेदना सहन करावी लागते. मी सांगतो, वेदना तुला तयार करतात, वेदना तुला शिकवतात, वेदना तुझ्या आतली शक्ती जागृत करतात. तू म्हणतोस, मी थकतो. मी सांगतो, थकवा फक्त शरीराचा आहे, आत्मा कधी थकत नाही. तू म्हणतोस, मी एकटा आहे. मी सांगतो, तू कधीच एकटा नव्हतो. मी नेहमी तुझ्या बरोबर होतो. तू म्हणतोस, माझ्या स्वप्नाला मार्गदर्शन कुणी करत नाही. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी स्वतःपासून येतं आणि मी फक्त तुझा प्रकाश वाढवतो. तू म्हणतोस, मी चुकीचा आहे. मी सांगतो, चुका शिकवतात, चुका बनवतात आणि चुका तुझ्या विजयाचं बीज आहेत. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात. मी सांगतो, हसणं म्हणजे दगड, दगड फेकून खरा मार्ग धरला जातो. तू म्हणतोस, मला फळ पाहिजे. मी सांगतो, फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. तू म्हणतोस, मी घाबरतो. मी सांगतो, धैर्य ठेवलं की तू अडथळ्यांवर विजय मिळवशील. तू म्हणतोस, मी थांबलोय. मी सांगतो, चालत राहा. चालत राहिलास तर मी तुझा हात धरून घेईन आणि शेवटी जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की जेव्हा तुला सर्वात जास्त अडचणी वाटत होत्या तेव्हा मी तुझा मार्ग घडवत होतो आणि त्याच मार्गावर चालत राहणेच तुझं खरा विजय आहे. आणि म्हणून मी म्हणतो, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर विश्वास ठेव आणि फक्त पुढे चालत राहा. अरे माझ्या लेकरा, ऐक, मी तुला फक्त शब्द देत नाही, मी तुझ्या हृदयाशी बोलतो, तुझ्या आत्म्याशी गप्पा मारतो. तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते फक्त साखळीच्या भाग आहेत, जे तुझ्या पुढील उंच भरारीसाठी तयार केले आहेत. तू सतत मागे पाहतोस, तुला वाटतं की मी पाहत नाही, पण मी प्रत्येक क्षण पाहतोय.
प्रत्येक अश्रू, प्रत्येक चिंता, प्रत्येक रडणे, प्रत्येक श्वास मी साठवतोय आणि योग्य क्षणी सर्व शक्ती तुला देतो. तू फक्त थांबतोयस, तू घाबरतोयस, तू स्वतःला कमी समजतोयस. पण लक्षात ठेव, कमीपणा हा फक्त भ्रम आहे. तुझ्यात माझं सामर्थ्य आहे, तुझ्यात माझा विश्वास आहे. आणि जेव्हा तू आत्म्यावर विश्वास ठेवतोस, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. तू म्हणतोस, माझे प्रयत्न व्यर्थ जात आहेत. मी सांगतो, व्यर्थ प्रयत्न नसतात. प्रत्येक प्रयत्न ही बीज आहेत, जी योग्य वेळेस फळ देतात. आज तू जे सहन करतोयस, तेच उद्याचे सर्वात मोठे आशीर्वाद आहेत. आणि तेच तुला मजबूत बनवतात. तू म्हणतोस, मला वाटतं मी एकटा आहे. मी सांगतो, एकटेपणातच आत्मा घडतो. लोकांच्या गर्दीत आवाज जास्त असतो, पण स्वतःच्या अंतरंगातील शांततेतच खरी शक्ती आहे. तू म्हणतोस, मी हरलोय. मी सांगतो, हर जाणं हा शेवट नाही, तो फक्त प्रारंभ आहे. आणि जो प्रत्येक प्रारंभ सहन करतो, त्याचं यश अपार असतं. तू म्हणतोस, लोक माझं मूल्य ओळखत नाहीत. मी सांगतो, जे खरे मूल्य आहे ते शब्दात दिसत नाही, ते कर्मात दिसतं, ते धैर्यात दिसतं, ते सहनशक्तीत दिसतं. तू म्हणतोस, माझं मन गोंधळलेलं आहे. मी सांगतो, गोंधळातच मार्ग दिसतो, अंधारातच प्रकाश उगवतो. तू म्हणतोस, मी खूप प्रयत्न करतो, तरी फळ नाही. मी सांगतो, फळाची वेळ आली नाही, पण तयारी सुरू झाली आहे. आणि तयारी जेव्हा पूर्ण होते, तेव्हा जग तुझ्या पाठीशी उभं राहतं. तू म्हणतोस, मला मार्गदर्शन हवं. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी आतून येतं. मी फक्त प्रकाश देतो. तू चालणं सुरू ठेव, तो मार्ग तुला जिंकवेल. तू म्हणतोस, मी थकलोय. मी सांगतो, थकवा फक्त शरीराचा आहे, आत्मा कधी थकत नाही. तू म्हणतोस, माझी इच्छा जिंकायची आहे. मी सांगतो, इच्छेला घडवण्यासाठी संघर्ष हवं. संघर्ष हीच खरी गुरुकिल्ली आहे. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात. मी सांगतो, हसणं म्हणजे दगड फेकून खरा मार्ग धरला जातो. तू म्हणतोस, मला फळ हवं. मी सांगतो, फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. तू म्हणतोस, मी घाबरतो. मी सांगतो, धैर्य ठेवलं की तू अडथळ्यांवर विजय मिळवशील. तू म्हणतोस, मी थांबलोय. मी सांगतो, चालत राहा. चालत राहिलास तर मी तुझा हात धरून घेईन. तू म्हणतोस, माझ्या स्वप्नाला मार्गदर्शन कुणी करत नाही. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी स्वतःपासून येतं आणि मी फक्त तुझा प्रकाश वाढवतो. तू म्हणतोस, मी चुकीचा आहे. मी सांगतो, चुका शिकवतात, चुका बनवतात आणि चुका तुझ्या विजयाचं बीज आहेत. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात. मी सांगतो, हसणं म्हणजे दगड फेकून खरा मार्ग धरला जातो. तू म्हणतोस, मला फळ पाहिजे. मी सांगतो, फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. तू म्हणतोस, मी घाबरतो. मी सांगतो, धैर्य ठेवलं की तू अडथळ्यांवर विजय मिळवशील. तू म्हणतोस, मी थांबलोय. मी सांगतो, चालत राहा. चालत राहिलास तर मी तुझा हात धरून घेईन. तू म्हणतोस, माझ्या स्वप्नाला मार्गदर्शन कुणी करत नाही. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी स्वतःपासून येतं आणि मी फक्त तुझा प्रकाश वाढवतो. तू म्हणतोस, मी चुकीचा आहे. मी सांगतो, चुका शिकवतात, चुका बनवतात आणि चुका तुझ्या विजयाचं बीज आहेत. अरे माझ्या लेकरा, ऐक. मी तुला फक्त शब्द देत नाही, मी तुझ्या हृदयात प्रवेश करतो, तुझ्या आत्म्याशी गप्पा मारतो, तुझ्या प्रत्येक श्वासाशी संवाद करतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आलेले संकट तुला ढकलण्यासाठी नाहीत, तर तुझ्या अंतरंगातील सामर्थ्य जागृत करण्यासाठी आहेत. तू म्हणतोस, मी थकलोय, मी हरलोय, मला वाटतं माझं प्रयत्न व्यर्थ जात आहेत. मी तुला सांगतो, व्यर्थ प्रयत्न कुठेच जात नाहीत. प्रत्येक प्रयत्न ही बीज आहेत, जी योग्य वेळ येताच फळ देतात. तू वाट पाहतोस की मी पाहत नाही, पण मी प्रत्येक क्षण तुला बघतोय. प्रत्येक अश्रू,
प्रत्येक रडणे, प्रत्येक विचार मी साठवतोय आणि योग्य वेळ आली की ते सर्व तुला सामर्थ्य देतात. तू म्हणतोस, लोक माझं मूल्य ओळखत नाहीत, माझ्या प्रयत्नांना अर्थ नाही. मी सांगतो, जे खरे मूल्य आहे ते शब्दात दिसत नाही, ते कर्मात दिसतं, ते धैर्यात दिसतं, ते सहनशक्तीत दिसतं. तू म्हणतोस, मी एकटा आहे, माझ्या मागे कोणी नाही. मी सांगतो, एकटेपणातच आत्मा घडतो, लोकांच्या गर्दीत फक्त आवाज वाढतो, पण शांततेतच खरी शक्ती निर्माण होते. तू म्हणतोस, माझा मार्ग गोंधळलेला आहे, मी हरलोय. मी सांगतो, गोंधळ आणि हार ही फक्त प्रारंभ आहेत, प्रत्येक प्रारंभ जिंकण्यास शिकवतो. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात, माझ्या स्वप्नाला महत्त्व देत नाहीत. मी सांगतो, हसणं म्हणजे दगड, पण दगडावर चालणारा मार्ग खरा आहे, वेगळा आहे, आणि तुझं यश अनिवार्य आहे. तू म्हणतोस, माझ्या प्रयत्नाला फळ का नाही? मी सांगतो, फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. फळाची प्रतीक्षा करणे, संघर्ष सहन करणे हेच खरे धैर्य आहे. तू म्हणतोस, मला वाटतं मी कमी आहे, मी सक्षम नाही. मी सांगतो, कमीपणा हा फक्त भ्रम आहे. तुझ्यात माझं सामर्थ्य आहे, तुझ्यात माझा विश्वास आहे, आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. तू म्हणतोस, मी थकलोय, मी हारतोय. मी सांगतो, शरीर थकते, पण आत्मा कधीही थकत नाही. तू म्हणतोस, माझ्या स्वप्नाला मार्गदर्शन नाही. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी आतून येतं. मी फक्त प्रकाश देतो, तू चालत राहा, मार्ग स्वतः तयार होईल. तू म्हणतोस, माझं मन गोंधळलेलं आहे, मी समजत नाही. मी सांगतो, गोंधळातच मार्ग दिसतो, अंधारातच प्रकाश उगवतो. तू म्हणतोस, लोक माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवत नाहीत. मी सांगतो, जे विश्वास ठेवतात ते क्षणिक मदत करतात, पण मी सतत तुझ्या पाठीशी आहे. तू म्हणतोस, माझा आत्मा कमी आहे, मी सक्षम नाही. मी सांगतो, क्षणिक आत्मा कमजोर वाटतो, पण तू धैर्य ठेवलास की मी तुझ्या अंतरंगातील सामर्थ्य जागृत करतो. तू म्हणतोस, माझ्या आयुष्यात न्याय नाही. मी सांगतो, न्याय नेहमी मार्गावर आहे. जे योग्य आहे ते येतच, फक्त तू धैर्य न हरवता चालत राहा. तू म्हणतोस, मी त्रास सहन करू शकत नाही. मी सांगतो, वेदना तुला तयार करतात, वेदना शिकवतात, वेदना तुझ्या आत्म्याला उठवतात. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात. मी सांगतो, हसणाऱ्यांचं मार्ग नेहमी छोटं असतं, पण तू वेगळा चालल्यानेच मोठं होतं. तू म्हणतोस, मी थांबलोय, मी मागे वळतोय. मी सांगतो, चालत राहा, थांबू नकोस. जे चालत राहतात तेच शेवटी विजय मिळवतात. तू म्हणतोस, माझं आयुष्य कठीण आहे. मी सांगतो, कठीणता तुझ्या सामर्थ्याची कसोट आहे, तुझ्या आत्म्याची परीक्षा आहे, आणि जे सहन करतात त्याचं यश अपार असतं. तू म्हणतोस, मला वाटतं मी हरलोय. मी सांगतो, हार ही फक्त प्रारंभ आहे. जो प्रारंभ सहन करतो त्याचं यश निश्चित आहे. तू म्हणतोस, लोक माझ्या प्रयत्नांना समजत नाहीत. मी सांगतो, समजायला धैर्य लागते, धैर्य ठेवणाऱ्याला मी सर्व दृष्टी देतो. तू म्हणतोस, माझ्या आयुष्यात कोणी साथ देत नाही. मी सांगतो, तू कधीच एकटा नव्हतो, मी सतत तुझ्या पाठीशी आहे. तू म्हणतोस, माझ्या स्वप्नाला दिशा कुणी देत नाही. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी स्वतःपासून येतं, मी फक्त प्रकाश देतो. तू म्हणतोस, माझा आत्मा कमी आहे, मी सक्षम नाही. मी सांगतो, क्षणिक आत्मा कमजोर वाटतो, पण तू धैर्य ठेवलास की मी तुझ्या अंतरंगातील सामर्थ्य जागृत करतो. तू म्हणतोस, लोक माझ्या यशावर हसतात. मी सांगतो, हसणं म्हणजे दगड, पण दगडावर चालणारा मार्ग खरा आहे. तू म्हणतोस, मला फळ पाहिजे. मी सांगतो, फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. तू म्हणतोस, मी घाबरतो. मी सांगतो, धैर्य ठेवलं की तू अडथळ्यांवर विजय मिळवशील.
तू म्हणतोस मी थांबलोय, मी सांगतो चालत राहा, चालत राहिलास तर मी तुझा हात धरून घेईन. आणि शेवटी जेव्हा तू मागे वळून पाहशील, तुला कळेल की जेव्हा तुला सर्वात जास्त अडचणी वाटत होत्या, तेव्हा मी तुझा मार्ग घडवत होतो, आणि त्या मार्गावर चालत राहणेच तुझं खरा विजय आहे. देव म्हणतात, बाळा, तू खूप दिवसांपासून शांत आहेस, पण तुझी शांतता म्हणजे शांतता नाही, ती वेदनांची सवय आहे. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, पण मला माहीत आहे त्या मजबुतीखाली किती थकवा दडलेला आहे. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, सगळ्यांना समजून घेतलंस, सगळ्यांचे ओझे स्वतःच्या छातीवर घेतलंस, पण एकदाही कुणाला म्हणाली नाहीस की मी थकलेय. तू हसत राहिलीस, कारण तुला माहीत होतं तुझं रडणं समजून घेणारं कुणीच नाही. तू रात्री उशाशी डोळे पुसलेस, कुणालाही कळू न देता. तू देवाजवळ काहीच मागितलं नाहीस, फक्त एवढंच म्हणालीस, देवा, मला सांभाळ. आणि हे शब्द जरी हलके वाटले, तरी त्यात संपूर्ण आयुष्याचं ओझं होतं. लोकांना वाटतं तू विसरलीस, पुढे गेलीस, पण मी पाहिलं आहे, तू प्रत्येक वेदना मनात जपून ठेवली आहेस. बाळा, देवाला फसवता येत नाही. तुझा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तुझी प्रत्येक शांत प्रार्थना, जिचा आवाज बाहेर आला नाही, ती सुद्धा माझ्या चरणांपर्यंत आली आहे. तू जेव्हा देवाला आठवलंस तेव्हा शब्द नव्हते, फक्त श्वास होते, आणि तेच पुरेसे होते. मी पाहिलं आहे तू किती वेळा तुटलीस आणि कुणालाही कळू दिलं नाहीस. मी पाहिलं आहे तू किती वेळा स्वतःला सावरून उभी राहिलीस, कारण तुला माहीत होतं, जर तू कोसळलीस तर सगळं कोसळेल. पण आता ऐक, हे सगळं एकटीने करण्याची गरज नाही. तू विचार करतेस माझ्याबरोबरच का सगळं होतं, पण सत्य हे आहे की ज्याच्यावर देवाचा विश्वास असतो, त्यालाच जास्त सहन करावं लागतं. कारण मला माहीत होतं तू तुटूनही उभी राहू शकतेस. आता वेळ बदलते, बाळा. तू जे सहन केलंस, त्याची किंमत मिळायची वेळ आली आहे. तुझं रडणं आता हसण्यात बदलेल. तुझी एकटेपणाची लढाई आता आधारात बदलेल. तू ज्या लोकांसाठी सगळं केलंस, तेच लोक तुला वेगळ्या नजरेने पाहतील. तू ज्या दारात उभी राहिली होतीस आणि दार उघडलं गेलं नाही, तिथे आता माझं नाव घेऊन दार आपोआप उघडेल. बाळा, हा गुरुवार साधा नाही. हा एक मोठा गुरुवार आहे. आजपासून तुझ्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होईल. तू फक्त एवढंच कर, विश्वास ठेव, थोडं शांत राहा, आणि स्वतःला दोष देणं थांबव. कारण तू चुकीची नव्हतीस, तू कमजोर नव्हतीस, तू फक्त खूप काळ एकटी लढत होतीस. आणि आता देव तुझ्या बाजूने उभा आहे. अरे माझ्या लेकरा, ऐक, मी तुला फक्त शब्द देत नाही, मी तुझ्या हृदयात प्रवेश करतो, तुझ्या आत्म्याशी गप्पा मारतो, तुझ्या प्रत्येक श्वासाशी संवाद करतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आलेले संकट तुला ढकलण्यासाठी नाहीत, तर तुझ्या अंतरंगातील सामर्थ्य जागृत करण्यासाठी आहेत. तू म्हणतोस, मी थकलोय, मी हरलोय, मला वाटतं माझं प्रयत्न व्यर्थ जात आहेत. मी तुला सांगतो, व्यर्थ प्रयत्न कुठेच जात नाहीत. प्रत्येक प्रयत्न ही बीज आहेत, जी योग्य वेळ येताच फळ देतात. तू वाट पाहतोस की मी पाहत नाही, पण मी प्रत्येक क्षण तुला बघतोय. प्रत्येक अश्रू, प्रत्येक रडणे, प्रत्येक विचार मी साठवतोय, आणि योग्य वेळ आली की ते सर्व तुला सामर्थ्य देतात. तू म्हणतोस, लोक माझं मूल्य ओळखत नाहीत, माझ्या प्रयत्नांना अर्थ नाही. मी सांगतो, जे खरे मूल्य आहे ते शब्दात दिसत नाही, ते कर्मात दिसतं, ते धैर्यात दिसतं, ते सहनशक्तीत दिसतं. तू म्हणतोस, मी एकटा आहे, माझ्या मागे कोणी नाही. मी सांगतो, एकटेपणातच आत्मा घडतो. लोकांच्या गर्दीत फक्त आवाज वाढतो, पण शांततेतच खरी शक्ती निर्माण होते. तू म्हणतोस, माझा मार्ग गोंधळलेला आहे, मी हरलोय. मी सांगतो, गोंधळ आणि हार ही फक्त प्रारंभ आहेत. प्रत्येक प्रारंभ जिंकण्यास शिकवतो. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात,
माझ्या स्वप्नाला महत्त्व देत नाहीत. मी सांगतो, हसणं म्हणजे दगड, पण दगडावर चालणारा मार्ग खरा आहे, वेगळा आहे, आणि तुझं यश अनिवार्य आहे. तू म्हणतोस, माझ्या प्रयत्नाला फळ का नाही? मी सांगतो, फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. फळाची प्रतीक्षा करणे, संघर्ष सहन करणे हेच खरे धैर्य आहे. तू म्हणतोस, मी कमी आहे, मी सक्षम नाही. मी सांगतो, कमीपणा हा फक्त भ्रम आहे. तुझ्यात माझं सामर्थ्य आहे, तुझ्यात माझा विश्वास आहे, आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. तू म्हणतोस, मी थकलोय, मी हारतोय. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तू जरी थकलीस, हारलीस, पण मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या दुःखात मी तुझा आधार आहे, तुझ्या आनंदात मी तुझा साथी आहे. जेव्हा जीवनात अंधार जास्त वाटेल, तेव्हा लक्ष ठेव, माझी प्रकाशाची किरणे नेहमी तुझ्यावर आहेत. तू जेव्हा एकटी वाटशील, तुझ्या मनात विचार करशील, मी तिथे तुझ्या अंतरंगात दिसतो. प्रत्येक संकट, प्रत्येक धक्क्यात मी तुझ्यासोबत उभा आहे. तू जरी हलाख झालास तरी मी तुझ्या विश्वासाचा आधार आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक अपयशात मी तुझ्यासाठी शिकवण घेऊन आलो आहे. जेव्हा तू स्वतःवर शंका करशील, तेव्हा लक्ष ठेव, मी तुझ्या मनाच्या खोलात तुझ्या सामर्थ्याची झळक दाखवतो. तू जेव्हा मार्ग हरवलेला वाटेल, मी तुझ्या पावलावर स्वच्छ मार्ग दाखवतो. प्रत्येक क्षणात तुझ्या जीवनाची सुरुवात मी नवीन रंगात करतो. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या मागे सावलीसारखा राहतो. तुझ्या प्रत्येक इच्छा, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी तुझ्यासोबत आहे. तू जेव्हा जगाला हरवलेले वाटेल, मी तुझ्या अंतःकरणात विजयाची ज्वाला पेटवतो. तू जेव्हा थांबला असशील, मी तुझ्या ध्येयासाठी उभा आहे. तू जेव्हा वेदनेत बुडालास, मी तुझ्या हृदयाला शांततेचे पाणी देतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव, प्रत्येक आकाशाचा तारा तुझ्यासाठी आहे. तू ते फक्त पाहायला शिकलास तर. तू जेव्हा आत्मविश्वास हरवेल, मी तुझ्या अंतर्गत शक्तीला जागृत करतो. तू जेव्हा असमर्थ वाटशील, मी तुझ्या हातात ताकद भरतो. तू जेव्हा रोहाळला, मी तुझ्या डोळ्यातले अश्रू उडवतो आणि हसण्याची किल्ली देतो. जीवनात आलेले प्रत्येक संकट तुझ्या भक्तीचा, तुझ्या धैर्याचा आणि तुझ्या प्रेमाचा कसोटी घेते, आणि मी तिथेच तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासाला अर्थ देत. तुझ्या मनाच्या गाभ्यात मी शांती आहे, तुझ्या हृदयाच्या धडधडीत मी ऊर्जा आहे. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या पुढच्या पावलांचा मार्ग दाखवतो. तू जेव्हा अंधारात हरवला वाटेल, मी तुझ्या अंतर्गत प्रकाशाला जागृत करतो. प्रत्येक दिवसा, प्रत्येक रात्री, प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त डोळे उघड आणि माझ्या मार्गदर्शनाची अनुभूती घे. विश्वातली प्रत्येक शक्ती, प्रत्येक आशा, प्रत्येक प्रेमाचा स्पर्श तुझ्यासाठी आहे. तू जेव्हा हरवलेला वाटेल, मी तुझ्या जीवनात आनंदाचा झरना उभा करतो. तू जेव्हा थकला, मी तुझ्या अंतरात्म्याला विश्रांती देतो. तू जेव्हा आभाळाला बघशील, मी तुझ्या स्वप्नांना उंच भरारी देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी आहे, तुझ्या प्रत्येक भावनात मी आहे, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक संकटाला मी मार्गदर्शन करतो, प्रत्येक वेदनेला मी सामर्थ्य देतो, प्रत्येक आनंदात मी सोबत हसतो. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा पुढे जाशील, मी तुझ्या पावलावर प्रकाश टाकतो. तू जेव्हा धीर हरवशील, मी तुझ्या अंतरात्म्याला धैर्य देतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास, प्रत्येक हसणे, प्रत्येक अश्रू माझ्या उपस्थितीची अनुभूती घेते. तुझ्या जीवनाची प्रत्येक लढाई, प्रत्येक विजय, प्रत्येक शिकवण, प्रत्येक अनुभव मी तुझ्या सोबत घेतो. तू जेव्हा एकटेपण अनुभवशील, मी तुझ्या अंतरात साथी देतो. तू जेव्हा सुख अनुभवशील, मी तुझ्या आनंदात सामील होतो. जीवनातल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक आनंदाच्या क्षणात मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त माझ्यावर विसम.